तील मतदारांना दिलेला होता आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं सध्याचे कल बघता आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। सेजल तसं देखील निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे। दिल्लीवर कुणाचा झेंडा फडकणार, दिल्लीचा गड कोण राखणार, हे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत। कारण दिल्लीचं तख्त नेमकं कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या भाजप 45 जागा, आम आदमी पक्ष 25 जागा, तर काँग्रेस मात्र 0 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। सध्याचे जे हे कल आपण पाहतोय, सुरुवातीला पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली होती आणि पोस्टल मतमोजणीमध्ये आपण पाहिलेलं होतं की भाजपने सुरुवातीला खातं जे ते उघडलेलं होतं आणि ती जी यशस्वी घोडदौड भाजपची सुरू होती ती अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये भाजपने मुसंडी घेतली असल्याचं बघायला मिळतंय। सध्याचे आकडे जर आपण बघितले तर आम आदमी पक्ष मात्र केवळ 25 वरच थांबला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम आदमी पक्ष म्हणजेच अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल म्हणजेच आप, मात्र आम आदमी पक्षाचे जे अरविंद केजरीवाल आहेत तेच या ठिकाणी दिल्लीमध्ये पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच आस लावून बसलेले अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक ते म्हणजे मनीष सिसोदिया आणि आतिशी, हे दोघे देखील या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आतिशी यांचं नाव आवर्जून या ठिकाणी घ्यावं लागतं, कारण की आपण जर या ठिकाणी बघितलं तर आतिशी या आघाडीवर सध्या गेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही या क्षणाची मोठी अपडेट जी आहे ती आपण या संपूर्ण घडामोडींसंदर्भात पाहतोय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय आतिशी ज्या की सध्याच्या मुख्यमंत्री आहे आणि जर पुन्हा आपची सरकार आली तर पुन्हा आतिशी मुख्यमंत्री होणार की केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र सांभाळणार, ही चर्चा रंगलेली असताना पिछाडीवर असलेल्या आतिशी पुन्हा आघाडीवर जाताना दिसताय। काय सांगाल या संदर्भात? ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती आपण जसं सांगितलं तसं सुरू झालेली आहे आणि ईव्हीएम मध्ये आता आतिशी ज्या आहेत, ज्या कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवरती जाताना बघायला मिळते। त्या ठिकाणी तिरंगी लढत होते। काँग्रेसचा उमेदवार देखील खूप स्ट्रॉंग आहे, अलका लांबा या काँग्रेसच्या उमेदवार आहेत कालकाजी मतदारसंघामधनं, आणि रमेश बिदुडी यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। रमेश बिदुडी साधारणतः 1 तास आघाडीवरती होते भारतीय जनता पार्टीचे, मात्र ते आता पिछाडीवरती जाऊन आतिशी या पुन्हा एकदा आघाडीवरती जाताना बघायला मिळतात। आतिशी या आम आदमी पक्षाच्या स्टार कॅम्पेनर देखील होत्या। मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना जेव्हा पद सोडावं लागलं होतं तेव्हा त्यांच्या समोर जे ऑप्शन्स होते ते कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकतील अशी चर्चा होती, तेव्हा त्यांनी एक महिला जी आतिशी या अरविंद केजरीवालांच्या अतिशय निकटवर्ती मानल्या जातात त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकली होती। आतिशी यांनी या विधानसभेच्या प्रचारामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवालच असतील, हे त्यांनी वारंवार आणि स्पष्ट केलेलं आहे। असं असताना काही वेळापासून पिछाडीवरती असणाऱ्या आतिशी या आघाडीवरती जाणं आम आदमी पक्ष आणि आतिशी यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे असं आता सध्या तरी आपल्याला म्हणावं लागेल। निश्चितच पुन्हा एकदा आपण सध्याचे कल बघूयात प्रमोद। सध्या जर आपण पाहिलं तर